नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरात एका झोपडपट्टीमध्ये आग लागली आणि आगीमुळे जे बघितलं असेल तर या 4 घराची आहे ते राख रांगोळी झालेली आहे। याच ठिकाणी मी सध्याच्या घडीला आहे। आपण बघू शकता की जीवन जगण्यासाठी असणारे वस्तू जे आहे संपूर्ण उद्ध्वस्त या आगीमुळे झालेले आणि यांच्यासमोर ज्या जीवन जगण्याचा प्रश्न एकूणच जे आहे ते उपस्थित राहिलेला आहे। या भिंतीमुळे जे आहे समोर जे आग पोहोचू शकली नाही, मात्र या 4 घरांचे जे आहे ते प्रचंड नुकसान जे झालेले आहेत। रोजचे जे आहेत वस्तू असतील संपूर्ण जे आहेत ते या आगीमुळे जे आहेत ते संपूर्ण जळलेले आणि त्यामुळे यांच्यासोबत आता समोर जे आहेत ते जीवन जगण्याचा प्रश्न एकूणच जे आहे ते उपस्थित आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी महिला आहे, त्यांच्या घरी आग लागली आहे। काय सांगाल, कशी आग लागली, कधी आपल्याला माहित पडलं? मला 8:30 वाजता माहिती पडलं। माझ्या मुलीने फोन लावला होता आणि सांगितलं की मम्मी तू घरी जा म्हणे आणि मला माहिती नव्हतं का एवढं म्हणजे होणार आहे। तर मी 8:30 वाजता आली तर पाहते तर पुरं म्हणजे आमचे 4 घरं जळून खाक झालेले आहे आणि आमच्या घरात म्हणजे पैसे अदले जे बी होते ते सारे म्हणजे हे नुकसान झालं आमचं। कधी म्हणजे जेव्हा आग लागली त्या घरामध्ये कोण होतं? इथे कोणी नव्हतं म्हणून बरं झालं आम्ही वाचलो। आणि म्हणजे आता हे माझी भावाची मिसेस आहे, ते माझी मम्मी आहे आणि माझा भाऊ आणि माझी भाची आहे, माझ्या भावाची मुलगी। ते अंदर आतमध्ये झोपलेले होते आणि ते म्हणजे त्यांना माहिती पडलं तेव्हाच ते बाहेर पडले, तर त्यांचंही पण घर उद्ध्वस्त झालं आहे। आणि एक आहे जे मुलगी, तिचे 2 भाचे आहे आणि ती म्हणजे त्यांना जळून म्हणजे हे झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे। की या संपूर्ण आग जे आहे ते या ठिकाणी लागली आहेत। आगी जे आहे ते अग्निशमक दलाने जे आहे ते आग विझवण्यात यश मिळालेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर अजूनही हे जे आहे ते संपूर्ण आपल्याला जे आहे ते वाफा जे आहे ते आगीचे दिसत आहे। प्रचंड भीषण आग जे आहे ते या ठिकाणी लागलेली आहेत। या ठिकाणी आपण कॅमेरामध्ये बघू शकतात की ज्या पद्धतीने कपडे असतील, संपूर्ण कपडे जे आहेत ते राख रांगोळी झाले, त्यामुळे या संपूर्ण महिलांच्या जीवन जगण्याचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। लवकरात लवकर पंचनामे करून एकूणच जे आहे त्या यांना मदत करावी अशीच मागणी जी आहे या महिलांनी केलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।